बिग बॉस मराठी सीझन 5 मधला सूरज चव्हाण का गाजतोय महाराष्ट्रामध्ये मित्रांनो? तर बघा या व्हिडिओमध्ये का गाजतोय, का त्याला एवढा सपोर्ट करत आहेत महाराष्ट्रातील लोक, का एवढं त्याच्या बाबतीत पुशअप होत आहे आणि बघा ह्या बाबतीत सगळ्या काही डिटेल्स या व्हिडिओमध्ये सूरज चव्हाण बद्दल. आणि सूरज चव्हाण ज्यावेळेस एंट्री केली होती त्यावेळेस त्याला म्हणजे काय बोलायचं त्याला काय कळत नव्हतं. म्हणजे त्यानं पहिल्यांदाच बिग बॉस बघितलं होतं आणि नेमकं काय असतं हा शो त्याला काहीच माहीत नव्हतं, काय असतो हा गेम त्याला काहीच माहीत नव्हतं. परंतु घरात एंटर केल्यानंतर थोडं वावरल्यानंतर त्याला स्वतः जरा थोडा गेम कळायला चालू झाला. आणि त्याची एक चांगली गोष्ट म्हणजे त्यानं घरात गेल्यानंतर सगळी कामे मनापासून केलेलं आहे. ते झाडून काढण्यापासून भांडी धुण्यापासून सगळं मनापासून केलेलं आहे. त्यामुळे लोकांना तो खूप आवडत आहे. कालचाच एक प्रोमो आलेला आहे, तो गार्डन एरियामध्ये झाडून काढत आहे. त्या झाडूमध्ये स्वतः हाताने ते झाडत आहे. त्यामुळे एवढा कमीपणा एवढा हे असं त्याला काही वाटत नाही या गोष्टीचं. त्यामुळे ह्या आपल्या लोकांना, महाराष्ट्रात लोकांना तो खूप आवडत आहे ह्या गोष्टीमुळे. आणि दुसरं कारण म्हणजे तो स्वतःहून कोणाशी भांडायला जात नाही, स्वतःहून मुद्दे करून कोणाशी भांडायला जात नाही. ज्याने त्याला उद्धटपणे बोललेला आहे त्यालाच तो प्रत्युत्तर देत आहे फक्त, आणि प्रत्युत्तर पण चांगल्या भाषेत देत आहे. तो कोणत्याही वाईट भाषेचा प्रयोग करत नाही. त्यामुळे तो लोकांना खूप आवडत आहे मित्रांनो. आणि एकंदरीत त्याचा गेम आहे व्यवस्थित आहे, पण थोड्या गेमची त्याला समज कमी आहे. त्यामुळे लोक त्याला सपोर्ट करत आहेत. घरातील लोक पण त्याला समजवत आहे, असा गेम आहे, असा खेळ, तसा खेळ, स्वतःची मुद्देमांड, कोणाला भिवू नकोस तू. आणि कोण काय बोललं तर कोणाला रिस्पॉन्ड करू नको, कारण ते तुला उकसवून तुला हात उगारण्याच्या ह्याच्यावर नेतील आणि तुला बाहेर काढायच्या हे प्रक्रियेत असतील त्यांनी. त्यामुळे तू तोंडाने काय असेल ते बोल, ते पण एका ह्याच्यात राहून बोल की जास्त त्यांना उद्धट बोलायचं नाही आपल्याला. आणि त्याला टोमणा मारून त्याची जिरवायची आहे, एवढंच बोल असे घरातले धनंजय दादा त्यांना सांगत आहेत सूरज चव्हाणला. आणि एकंदरीत त्याचा गेम आतापर्यंत त्याचा खूप चांगला दिसत आहे. इथून पुढे तो जर स्वतःहून स्वतःचे निर्णय घेतला, स्वतःचे मुद्दे मांडला तर खूपच चांगला दिसेल तो. आणि महाराष्ट्र लोक अजून त्याला सपोर्ट करतील, बाहेर पण त्याला सपोर्ट भेटेल. आणि सूरज चव्हाण आता सध्या तर तो टॉपमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये, तो वोटिंग ट्रेंड्समध्ये पण टॉपला आहे. त्याला खूप सपोर्ट भेटत आहे त्याच्या साधेपणाला, त्याच्या सिंपलपणाला. आणि चला मित्रांनो, या गोष्टीमुळे सूरज चव्हाणला सपोर्ट करत आहेत. आणि तुमचा सपोर्ट कोणाला आहे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे नवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.